हरिओम. मी सौ शोभा वीरा मंगेश सिंह वाडले, उपासना केंद्र वसईगाव, भंडाराडी लक्ष्मीनारायण मंदिर. माझा अनुभव असा आहे, कोविडचा आहे. माझ्या भावाला झालेला कोविड. त्याच्या मागे माझे मिस्टर धावपळ करत होते. तर त्याला डॉक्टरांनी तो पहिला फॅमिली डॉक्टरकडे जात होता माझा भाऊ, की 3-4 दिवस त्याच्याकडे गेले, पण त्याला काही फरक पडत नव्हता. मग डॉक्टरने त्याला लिस्ट लिहून दिली, सगळ्या टेस्ट वगैरे करा. मग त्याचा CT स्कॅन वगैरे केला, सगळ्या टेस्ट केल्या. त्याच्यात तो पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं आम्ही त्याला दाखवायला. डॉक्टर बोलले की ठीक आहे, घरी पण ते कवर होऊ शकतात, पण त्यांना एका रूममध्ये बंद करून ठेवावं लागेल. त्याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी लांब राहायचं. त्याचा 1 BHK फ्लॅट आहे. त्याला 3 मुलं आहेत. मिसेस आणि माझी आई त्याच्यात राहत होती त्याच्याकडे. तर त्याला पहिला अटॅक येऊन गेलेला. त्याच्यातून त्याला बापूंनीच वाचवलेलं. तेव्हाही त्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली. मी तेव्हाही बापूंना खूप साकडं घातलेली होती. पण माझ्या बापूंना पूर्ण विश्वास आहे की माझा बापू याच्यातूनही बाहेर काढणार. तेव्हाही डॉक्टरने त्याला सांगितलं की त्याचा 80% ब्लॉकेज आहे, 20% गॅरंटी नाही त्याची, असं सांगितलेलं. मग तेव्हाही आम्ही बापूंचं खूप पठण वगैरे चालू केलं, आईने वगैरे मीने. तर त्यातून त्याला बापूंनी वाचवलं. याच्यातूनही मला माहिती होती की बापू त्याला बाहेर काढणार. मग असं करता त्याला डॉक्टर शेवटी आम्ही ॲडमिट केलं त्याला, की त्याला लगेच ते ॲडमिट केलं. त्याला ती इंजेक्शन वगैरे दिली, औषधं चालू झाली. मग त्याच्यामध्ये असं झालं की माझे मिस्टर त्याच्यामागे, कारण की ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला नातेवाईक कोणी याच्याजवळ येऊ शकत नाही. पण माझ्या मिस्टरने त्याला एवढं धावपळ केली, त्याला ॲडमिट करेपर्यंत, त्याला डिस्चार्ज देईपर्यंत. माझ्या मिस्टरच्या स्वतः ते कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतः जातो त्याला टिफिन वगैरे द्यायला. मग आम्हालाही टेन्शन, मला त्या टेन्शनने इतकं झालं, बेचैन होतं होतं की खूपच, म्हणजे माझ्या अक्षरशः अंगामध्ये वाफा चालत होत्या त्या टेन्शन घेऊन. मग माझ्या भाऊला बरा होऊन घरी आला. मी बापून त्याचा फोटो पण दिलेला ॲडमिट झाला तेव्हा. म्हटलं बापूंचा फोटो उशाखाली ठेव तुला काही होणार नाही. तर तो डिस्चार्ज होऊन घरी आला. घरी आल्यानंतर मग आम्ही टेस्ट केल्या, कारण की मला असं ते टेन्शनने खूप असं झोपली ना की अक्षरशः अंग खूप असं गरम होत होतं माझं. मग माझ्या मिस्टरांनी लगेच दवाखान्यात गेले. ते थर्मामीटर आणलं, परत ऑक्सिमीटरनं सगळं चेक केलं, पण सगळं नॉर्मल. पण काय माहिती काय होत होतं ते मला, ते बेचैनसारखं. मग शेवटी आम्ही कोविडच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी आम्हाला चेक वगैरे केलं, माझ्या मिस्टरांना म्हणा, कारण की ते जात होते म्हणून ते थोडंसं लक्षणं जाणवत होती तशी. मग आम्ही टेस्ट वगैरे केल्या. डॉक्टरांनी होण्याच्या अगोदर आम्हाला त्या औषधं, कोविडच्या औषधं गोळ्या चालू केल्या मला आणि मिस्टरांना. मग आम्ही एका रूममध्ये बंद राहिलो, पण तरी मला काही फरक जाणवत नव्हता. मग 4थ्या दिवशी मला रात्रभर झोपच नाही. मी अक्षरशः बापूंना खूप आवाज देत होते. बापू म्हटलं काय होतं हे असं, मला झोपच लागत नाही. अक्षरशः पाठ टेकली की बेचैनसारखं होतं, इकडे हो तिकडे हो. बापूंचं ते एक पुस्तक आहे विविध प्रार्थना म्हणून, ते अक्षरशः मी डोक्याखाली घेऊन झोपली रात्रभर, तरी मला झोप लागत नव्हती. मी बापूंना रात्रभर खूप आवाज दिला. म्हटलं बापू हे काय झालं, परत आता टेस्ट वगैरे केला, काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलीकडे एवढा पैसा नाही आहे. तुम्हाला माझी कंडिशन माहिती आहे, काय चालू आहे काय नाही ते. तर माझ्याकडे तेवढा पैसा नाही, तुम्हाला माहिती आहे बापू. आणि मला कधी झोप लागली काही पण, शेवटी तो बापूंचा अक्षर आहे ते पुस्तक मी उशाखाली रात्रभर झोपली. कधी झोप लागली मला माहिती नाही. सकाळी उठले. आम्हाला 5 दिवसांनी डॉक्टरने चेकअपसाठी बोलवलं होतं. आम्ही 5 दिवसांनी गेलो. टेस्ट केली, डॉक्टरने चेक केलं आम्हाला. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सांगते. मग मी डॉक्टर म्हटलं मला असं बेचैन का सारखं होतं. म्हटलं रात्रभर झोप लागत नाही, अक्षरशः पाठ टेकली की अशा गरम वाफावती निघतात म्हणजे माझ्या पोटामधून, की काय होत असेल. मला सांगते काय नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची रिपोर्ट नॉर्मल आलेले निगेटिव्ह आहेत, तुम्ही तसं टेन्शन घेऊ नका. सांगते तुम्हाला टेन्शन नाही होतं आहे ते. मग आम्हाला डॉक्टरनं घरी पाठवलं. सांगते तुम्ही एवढा कोर्स पूर्ण करा, काय परत यायची गरज नाही. मग आम्ही तो कोर्स पूर्ण केला, घरी आलो. तो आणि आमचा बापू आमच्या पाठीशी 24 तास कुठे ना कुठे उभाच असतो. तो कुठलं संकट येणार असेल ना, आणि या कोविडमुळे फक्त आपल्या सद्गुरूंनी आपल्याला साथ दिलेली आहे, पण आपला सद्गुरू हा कायम आपला पाठीशी उभा असतो. आणि बापूंना एकच इच्छा आहे की आम्हाला तुमच्या चरणाशी, असंच सदैव तुमच्या चरणाशी राहू द्या आम्हाला, आणि तुमचा आशीर्वाद आपल्या सगळे जे बापू भक्त परिवार आहेत त्यांच्या पाठीशी कायम तुम्ही उभे असतात, आणि असेच उभे राहा. आणि आमच्याकडनं जेवढी जमेल तेवढी भक्ती सेवा करून घ्या. हरिओम.